नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होईल मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचे बाजारभाव। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचे भाव। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचे बाजारभाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचे भाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी। सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा आपल्याला डिसेंबर महिन्यात कापसाच्या भावावर कशा पद्धतीने परिणाम होताना दिसू शकतो, या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही आपल्याला सातत्यानं 69 पासून 72 सेंट्सच्या दरम्यान दिसत आहे। सध्याच्या कंडिशनला आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डिसेंबर महिन्यात कापसाच्या भावात 100% सुधारणा होणार आणि या सुधारणेमध्ये कापसाचा बाजारभाव सुरुवातीला 75 सेंट्स आणि सगळं काही चांगलं घडून आलं, अनुकूल घडून आलं तर 31 डिसेंबर पर्यंत 80 सेंट्स पर्यंत जर कापसाचा भाव पोहोचला तर या ठिकाणी अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत। आता राहिला देशांतर्गत बाजारातील कापसाच्या बाजारभाव पातळीचा विषय। तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही मागच्या 2-3 दिवसात काही प्रमाणात सुधारली। भाव तुम्हाला सध्या 7000 पासून 7600 च्या दरम्यान दिसत आहेत। लक्षात घ्या, एकदा 23 तारखेला निवडणुकांचा निकाल लागला की त्याच्यानंतर कापसातील उत्पादन जे घटले त्याचा परिणाम होणार, गेल्या वर्षीचा शिल्लक साठा कमी आहे याचा परिणाम होणार आणि जिनिंग वाल्यांना मोठ्या प्रमाणात कापूस लागणार याचा सुद्धा परिणाम या ठिकाणी होताना दिसणार आहे। या सर्व परिणामामुळे आपल्याला जो आहे तो डिसेंबर महिन्यात कापसाचा भाव 100% तेजीत दिसणार आहे। मग किती बरं तेजी येईल तर लक्षात घ्या, डिसेंबर महिन्यात कापसाची बाजारभाव पातळी सुरुवातीला आपल्याला 7500 पार होताना सरासरी भाव दिसेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जर याच घडामोडी या गतीने घडत राहिल्या तर 31 डिसेंबर पर्यंत कापसाचा भाव जर 8000 पर्यंत ही पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको, कारण भविष्य कमीत कमी डिसेंबर महिन्याबाबतीत तरी कापसाचं उज्ज्वल आहे एवढं मात्र खरं।
कापूस विक्रीचा विचार करणाऱ्या कास्तकार बांधवांसाठी माझा सल्ला आहे. कापूस विक्री करायची असेल, पैशाची आर्थिक गरज खूप मोठ्या प्रमाणात असेल तर डिसेंबर महिन्यात 7,500च्या वर कापसाचा भाव गेल्यानंतर तिथून प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यात कापसाची विक्री केली तर आपला होईल 100% फायदा. भविष्यात देशातील बाजारात कापसाचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.